तर लाडक्या मित्रासाठी झोपडपट्टी दान केली जाते। धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून ठाकरेंनी सरकारवर हा हल्लाबोल केलाय। धारावीचा टेंडर रद्द का करण्यात येऊ नये याचं उत्तर द्या। मुंबईची अदानी सिटी होऊ देणार नाही असं देखील ठाकरे म्हणालेले आहेत। लाडक्या मित्रासाठी कोणाचा मित्र तुम्हाला माहिती आहे, त्या लाडक्या मित्रासाठी वेगवेगळ्या ठिकाणी झोपडपट्टी योजनेतून जागा अधिग्रहित करायला लागलेले। हा काय प्रकार आहे? कोणासाठी करताय? आणि मग जिथे मुंबईचे इतर प्रकल्प होणार आहेत त्या ठिकाणाला तुम्ही नख का लावताय? अगदी वाघनख नसलं तरी सरकारी नख त्याला का लावता आहात? माझं मत असं आहे की हे टेंडर आम्ही आल्यानंतर रद्द करू, त्याच्यानंतर पुढे काय करू हा विषय आलाच, पण आत्ताच ते टेंडर रद्द का करण्यात येऊ नये याचं उत्तर या सरकारने दिलं पाहिजे। कारण धारावीकरांवरती अन्याय करून मुंबईची अदानी सिटी आम्ही काय होऊ देणार नाही, कोणत्याही परिस्थितीत नाही। अदानीसाठी जर तुम्ही मुंबईची विल्हेवाट लावणार असेल ते टेंडर रद्द करा। धारावीकरांना तिथून उचलून कुठेही मिठागरात किंवा कुठेही टाकता येणार नाही। जर अदानीना इकडे जमत नसेल तर अदानीने सांगावं की मला हे जमत नाही, त्यांनी टेंडर सोडून द्यावं, पुन्हा नव्याने टेंडर काढा आणि धारावीकरांना तिथून आम्ही हाकलू देणार नाही। हा जो काही सगळा अदानींच्या घशात मुंबई टाकण्याचा डाव आहे तो शिवसेना तर उधळून लावेलच।